नमस्कार आदाब, न्यू विदर्भ स्वदेशी न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत। नांदुरा प्रतिनिधी सय्यद इम्रान यांची रिपोर्ट। नांदुरा येथे कोळसा मालगाडीच्या डब्यातून धूर, रेल्वे प्रशासन सतर्क। नांदुरा, आज दिनांक 20 जून 2026 रोजी नांदुरा रेल्वे स्थानकावर शनिवारी कोळसा वाहतूक करणाऱ्या एका मालगाडीच्या डब्यातून धूर निघत असल्याचे आढळून आल्याने काही काळ परिसरात उत्सुकतेचे वातावरण निर्माण झाले। माहितीनुसार MH56 प्रादेशिक प्रवासी संघटनेच्या वतीने नेहमीप्रमाणे दिवसभराचे पाणी वाटप सुरू होते। दुपारनंतर गोंदिया कोल्हापूर महाराष्ट्र एक्सप्रेसमधील प्रवाशांना पिण्याच्या पाण्याचे वाटप करण्यात आले होते। महाराष्ट्र एक्सप्रेसचे प्रस्थान झाल्यानंतर नांदुरा स्टेशन अधीक्षक कार्यालयाकडून संघटनेच्या जलसेवकांना माहिती देण्यात आली की मागून येणाऱ्या कोळसा वाहतूक करणाऱ्या मालगाडीच्या एका डब्यात आग लागल्याची शक्यता असून आवश्यकतेनुसार पाणी व मनुष्यबळाची मदत लागू शकते। त्यावेळी संघटनेचे बहुतांश पाणी वितरण पूर्ण झाले होते। तसेच अनेक जलसेवक स्थानकावरून निघून गेले होते। मात्र संघटनेचे अध्यक्ष अशोकराव घनोकार, सचिव अनुज मुंदडा तसेच सदस्य आकाश डागा, अमोलजी चांडक, निमिष शर्मा आदी कार्यकर्ते स्थानकावर उपस्थित होते। त्यांनी संबंधित मालगाडीची प्रतीक्षा करून गाडी स्थानकात आल्यानंतर संशयित डब्याजवळ जाऊन परिस्थितीची पाहणी केली। संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी रेल्वे कर्मचाऱ्यांना कोणत्याही प्रकारच्या मदतीची आवश्यकता असल्यास सहकार्य करण्याची तयारी दर्शविली। मात्र याबाबत रेल्वे कर्मचाऱ्याकडून कोणताही स्पष्ट प्रतिसाद मिळाला नसल्याने जलसेवक तेथून परतले। दरम्यान, स्थानकावर उभ्या असलेल्या मालगाडीच्या संबंधित डब्यातील कोळशातून अधूनमधून धूर निघत असल्याचे दिसून येत होते। सदर धूर किंवा संभाव्य आग नेमकी कोणत्या कारणामुळे लागली, याबाबत रात्री उशिरापर्यंत अधिकृत माहिती उपलब्ध होऊ शकली नव्हती। घटनेदरम्यान कोणतीही जीवितहानी अथवा मोठे नुकसान झाल्याची माहिती समोर आलेली नसून रेल्वे प्रशासनाकडून परिस्थितीवर लक्ष ठेवण्यात येत होते।